नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कोंडिलकर. गेल्या वर्षी जो शेतकऱ्यांच्या बैलांना लंपीचा आजार आला होता आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक त्रास होत होता. त्यामुळं आम्ही वैदिक पद्धतीने बनवलेलं जे कल्चर्स होतं ते आमच्या काकांना दिलं होतं. त्यांच्या बैलांना त्याने वापरलं आणि त्याच्यानंतर त्यांना जो काय रिझल्ट्स आला आहे ते सांगते. नमस्ते, माझं नाव रघुनाथ गणपत विभाग, गाव पालीतर्फे कोतलकला आहे. माझ्याकडे 2 खिलार बैल आहेत. त्या दोन्ही खिलार बैलांना आणि गाईच्या वासराला लंपीचा आजार झाला होता. या लंपीच्या आजारामध्ये माझं वासरू वारलं. पण कोंडिलकरांकडून जे दिलेलं औषध आहे ते औषध मी माझ्या बैलांना पाजलं. त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये मला रिझल्ट चांगला मिळाला. बैलाची चमक, बैल एकदम तंदुरुस्त झाल्याचं जाणवलं. इंजेक्शनपेक्षाही जास्त पॉवर आहे असं मला त्या औषधात जाणवलं. आणि आयुर्वेदिक औषधाचा नक्कीच शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा आणि आपल्या गुरांना ते पाजावं हे माझं सजेशन असेल. पण जर सुटण्यात आपण त्याची काळजी घेऊन घ्यावी.